गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी अमृता मोरे. सकाळचे 8:30 वाजतायत. दिवसाची सुरुवात करूयात काही चांगल्या बातम्या. हिमालयापेक्षाही उत्तुंग कार्य उंची असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हिमालयाच्याच कुशीत असावा असा संकल्प सोडलाय प्रसिद्ध शिल्पकार BR खेडकर यांनी. त्यांचा हा संकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. BR खेडकर म्हणजे शिल्पकलेतलं एक आदरणीय नाव. जवळपास 50 वर्षांची कारकीर्द आणि 400हून अधिक पुतळे. त्यातले शिवाजी महाराजांचे पुतळे विशेष. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ज्या पुतळ्यामुळे खेडकर या कलेकडे ओढले गेले तोही शिवाजी महाराजांचाच होता. आणि त्यांचंच ऋण म्हणून हिमालयाच्या कुशीत एखादा पुतळा असावा अशी खेडकरांची मनोमन इच्छा आहे. तिथे आपले जवान लष्कर आहे, हिमालयाची ते देखभाल करतात, रक्षण करतात. त्यांना स्फूर्ती यावी म्हणून हा शिवाजी महाराजांचा पुतळा मला करता एक कल्पना होती की आपण असा जवानासाठी का देऊ नये. खेडकरांच्या या साधनेत त्यांची मुलगीही त्यांना साथ देतेय. रुपेश उघाडे आणि इतर कारागिरांच्या मदतीनं सध्या हे काम सुरू आहे. याच्यात म्हणजे जे मसल्स घोड्याचे दाखवतात त्याचा इतका अभ्यास आहे आप्पासाहेबांना, म्हणजे तो इतका आम्हाला आता समजलं काम करताना. एक एक पार्टचा आम्ही जसं काम करत गेलो ना तसं आम्हाला समजायला लागलं. अरे हा, इथे असा मसल पाहिजे, इथे असा बोन पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही ते काम करत गेलो. असाच 26वा पुतळा आता खेडकरांच्या हातनं घडतोय. तर असाच आणखी एक पुतळा कर्नाटकात बसवला जाणार आहे. इतर पुतळ्यांपेक्षा हा पुतळा जरा वेगळा आहे, कारण यात घोड्याच्या विशिष्ट आकारांसाठी खूप अभ्यास करण्यात आलाय. तर छत्रपतींच्या चेहऱ्यावरचा आणि देहबोलीतला आवेशही अगदी स्पष्टपणे दिसेल. खेडकरांच्या याच अभ्यासामुळे आणि काम करण्याच्या शैलीमुळे त्यांची ख्याती सगळीकडे आहे आणि छत्रपतींच्या रूपानं ती आता जगभर पोहोचणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी, पुणे. तेव्हा तुमच्या दिवसाची एक चांगली सुरुवात करण्याचा हा होता आमचा छोटासा प्रयत्न. इथे एक ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाचं पंचांग आणि 12 राशींचं राशी भविष्य आणि त्यानंतर एक क्विक ब्रेकफास्ट रेसिपी. हॅव अ गुड डे.